नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल की आपण रिव्हिजन क्लासेस घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सचं जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. आता काही दिवस तुम्हाला मी सांगितलं होतं की मी थोडंसं बाहेर असणार, त्यामुळे मी तुमचा क्लास घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी इथं तुम्हाला यूट्यूब प्रीमियरची व्हिडिओ देतो आहे. ठीक आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये आन्सर करता येईल आणि तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे समजायला मदत होईल. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. सगळ्यांनी या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे आणि मी जे काही प्रश्न तुम्हाला विचारणार त्याची उत्तरसुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहे. ठीक आहे, चला बघू. बघा, पहिला प्रश्न आहे, इन अन एक्झामिनेशन रमेश स्कोर्ड 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास. बघा, मला वाटतं की हा क्वेश्चन आपण बघितला होता. करेक्ट, हा क्वेश्चन आपण बघितला होता, बट चला आपण इन शॉर्टमध्ये बघूया. ठीक आहे, कसं सोडवायचं ते. बघा, रमेश स्कोर्ड 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास, म्हणजे गुरुदासपेक्षा 15 मार्क्स काय आहेत, मोर आहेत. कोणाला? रमेशला. ओके. Whereas लीला स्कोर्ड 7 मार्क्स लेस दॅन गुरुदास, म्हणजे लीलाला 7 मार्क लेस आहेत दॅन द गुरुदास. बरोबर. इन द एक्झामिनेशन इफ देअर टोटल स्कोर इज 83 फाइंड द मार्क ऑप्टेन बाय द गुरुदास. आता बघा, रमेशला आपण कम्पेअर केलं गुरुदास सोबत, इथं लीलाला कम्पेअर केलं गुरुदासला. बरोबर, गुरुदास सोबत. म्हणजे गुरुदासला काय करायचं, इथं आपण गुरुदासचे मार्क आहेत ते इथे एक्स कन्सिडर करायचे. ओके, गुरुदासचे मार्क झाले एक्स. रमेशचे मार्क काय होतात? रमेशचे मार्क काय होतात बघा, रमेश स्कोर्ड 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास. बरोबर, रमेशचे जे मार्क आहेत ना हे 15 मार्क्स मोर आहेत दॅन द गुरुदास. मग आपण रमेशचे मार्क्स काय लिहिणार सांगा चॅटमध्ये पटकन, काय लिहिणार? बरोबर, बरोबर, गुरुदासपेक्षा 15 मार्क्स जास्त आहे, तो एक्स प्लस 15 करणार आपण. इज इट क्लिअर? ओके. सो आता लीलाचे मार्क किती होतील? इथे काय सांगितलं, लीला स्कोर्ड 7 मार्क्स लेस दॅन गुरुदास, गुरुदासपेक्षा 7 मार्क लेस. सो गुरुदासचे आहेत एक्स, एक्स मायनस 7 हे झाले लीलाचे मार्क्स. ठीक आहे. नंतर काय सांगितलं, टोटल. ओके, इफ देअर टोटल स्कोर इज 83, म्हणजे तिघांचा जो काही स्कोर आहे तो 83 आहे, म्हणजे गुरुदास प्लस रमेश आणि प्लस लीला या तिघांचा स्कोर जर आपण ॲड केला तर तो 83 येतो. ओके, गुरुदासचा स्कोर किती आहे इथे? एक्स प्लस रमेशचा किती आहे? एक्स प्लस 15 प्लस त्यानंतर बघा यल, यल म्हणजे कोण? लीला, तिचे मार्क्स किती आहेत? एक्स मायनस 7 इक्वल टू 83. आता बघा एक्स एक्स एक्स, बघा प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स म्हणजे 3x होतं. ओके, प्लस 15 मायनस 7 इक्वल टू 83. ओके, आता हा 7 जर इकडे गेला तर तो ॲडिशनमध्ये जाणार. ओके, सो 3x प्लस 15 इक्वल टू मायनस 7 आहे, इकडे जर गेला तर तो प्लस 7 होतो. ओके, 83 प्लस 7 जर केलं तर बघा हे तुमचं येतं बघा 90. इज इट क्लिअर? त्यानंतर बघा 3x प्लस 15, हा 15 जो आहे इकडे न्या, आता तो सबट्रॅक्शनमध्ये जातो. सो 3x इक्वल टू 90 मायनस 15 जर केलं तर बघा तुमचं येतं बघा 75. ओके, सो 3x इक्वल टू 75, x इक्वल टू 75 अपॉन 3 करायचं. 3 बघा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे गेलं तर डिव्हिजनमध्ये, राईट. तर येतं बघा तुमचं x इक्वल टू 25. इज इट क्लिअर? सो एक्स मीन्स कोणाचे मार्क्स आहेत तर गुरुदासचे, आणि आपल्याला काय करायचे, गुरुदासचेच मार्क्स फाइंड आउट करायचे होते. तर तुम्हाला मिळालेलं आहे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. चला नेक्स्ट घ्या. बघा हा क्वेश्चन सिम्पल आहे, हा क्वेश्चन मी तुम्हाला काही समजून सांगणार नाही कारण सिम्पल डिव्हिजन आहे तुम्हाला. बरोबर ना? हे काय करायचं, फक्त तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे, तुम्ही ते डिव्हिजन करू शकता. बरोबर, तर याचं डिव्हिजन काय येतं पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे. चला सांगा काय ते डिव्हिजन व्हिडिओ चॅटमध्ये. पटकन सांगा, तुम्हाला सांगायचं आहे, मी काय सांगणार नाही आहे. बरोबर,
ओके, चला बऱ्याच जणांचं बरोबर येते. काय करायचं बघा, तुम्हाला सगळ्यांना 1836 आहे, त्याला 17ने डिवाइड करा. ठीक आहे, हा एक एवढा सांगतो, यानंतर मात्र मी सांगणार नाही, तो तुम्हालाच करायचा आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन फक्त एक तुम्हाला मी सोडून सांगतो, कारण स्टार्टिंगचा व्हिडिओ आपला राईट. आता पटापट सगळ्यांनी लक्ष द्यायचे आता काय करायचं आपल्याला. ठीक आहे, एकदम सोपं आहे. काय करायचं इथे बघा, आता तुम्हाला 17 1 चा 17 बरोबर आहे. 17 1 चा 17, सो इथे 1 येतं, इथे 17 येतं. 18मधनं 17 सबट्रॅक्ट केलं तर 1 येतं. हा 3 इथं घ्या. आपण डिवाइड करू शकतो का, मला सांगा बरं. बरोबर, आपण नाही करू शकत. बरोबर, मग काय करायला लागेल आता आपल्याला, हा 6 पण घ्यावा लागेल. हा 6 घेतला म्हणजे तो 0 द्यावा लागेल. बरोबर, सो 17 8 चा 136 येतो. बरोबर, रिमाइंडरमध्ये 0 0 येतो. ऑप्शन नंबर ए तुमचं काय येतं इथं करेक्ट येतं. ठीक आहे, चला हा क्वेश्चन घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे, बघा. करीम स्कोर्ड 15 मार्क्स मोर दॅन रहीम इन अन एक्झामिनेशन. मदन स्कोर्ड 10 मार्क्स लेस दॅन रहीम. टोटली दे स्कोर्ड 110 मार्क्स. व्हॉट वॉज करीम स्कोर. आता बघा सिम्पल आहे. आता बघा इथं काय केलं आपण, करीमला रहीम सोबत कम्पेअर केलं. ओके, आणि इथं मदनला सुद्धा रहीम सोबत कम्पेअर केलं. ओके, सो काय करायचं, जो रहीम आहे त्याचे जे मार्क्स आहेत ते इथं एक्स कन्सिडर करायचे. बरोबर, मग आता करीमचे मार्क आपण फाइंड आउट करू. ओके, करीमचे मार्क्स, करीम स्कोर्ड 15 मार्क्स मोर दॅन रहीम. रहीमपेक्षा 15 मार्क्स मोर आहेत, सो आपण काय करणार, एक्स प्लस 15 करणार. ओके, त्यानंतर बघा करीम झाले. आता कोणाचे मार्क काढायचे, मदनचे. मदनचे मार्क्स किती होतात, मदन स्कोर्ड 10 मार्क्स लेस दॅन रहीम. ओके, सो एक्स मायनस 10 येतं. बरोबर, चला या तिघांची सम किती येते, रहीम, करीम आणि मदन, या तिघांचा जो स्कोर्ड आहे तो आहे 110 मार्क्स. ठीक आहे, सो आता रहीमचे मार्क्स एक्स. ओके, करीमचे एक्स प्लस 15, मदनचे एक्स मायनस 10 इक्वल टू 110. ओके, एक्स प्लस, ओके, प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, तर तुमचे 3x प्लस 15 मायनस 10. ओके, प्लस 15 मायनस 10 इक्वल टू 110. ठीक आहे, आता हा जो 10 आहे तिकडे जाऊ द्या, तो ॲडिशनमध्ये जाईल. सो 3x प्लस 15 इक्वल टू 110 प्लस 10 जर केलं तरी तुमचं हे बघा 120. ओके, सो 3x प्लस 15 इक्वल टू 120 येतं. 15कडे जा, सबट्रॅक्शनमध्ये जाईल. तर 3x इक्वल टू 120 मायनस 15 जर केलं तर इथं बघा तुमचं 105. ओके, आता 3 तिकडे जो आहे इकडे डिव्हिजनमध्ये जाईल. सो x इक्वल टू 105 अपॉन 3 जर केलं तर इथं बघा तुमचं 35. ओके, x इक्वल टू 35 म्हणजे रहीमचे मार्क्स आहेत तुमचे 35. ओके, आता आपल्याला कोणाचे फाइंड आउट करायचे आहेत, करीमचे. बरोबर, करीमचे किती आहेत, x प्लस 15. ओके, x प्लस 15 म्हणजे 35 मार्क्स झाले तुमचे. एक्स मीन्स 35 प्लस 15 मीन्स येतं बघा तुमचं हे 50 मार्क्स. ओके, म्हणजे तर 50 मार्क्स जे आहेत, बरोबर, तरी तुमचे जे 50 मार्क्स आहेत हे कोणाचे आहेत रे, तर हे 50 मार्क्स जे आहेत हे आहेत तुमचे इथे करीमचे. ओके, सो ऑप्शन नंबर काय आहे तुमचं इथं डी करेक्ट येतं. ठीक आहे, चला बघा सेम क्वेश्चन आहे जो आता बघितला तसाच. सगळ्यांनी याचा आन्सर मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगायचा आहे. पटकन घ्या आणि याचा आन्सर मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगा काय असेल ते. चला घ्या पटकन.
चला बरोबर, चला बऱ्याच जणांचं उत्तर आले, बघूया आपण आता काय म्हणलेलं बघा. जोसेफ स्कोर्ड 8 मार्क लेस दॅन अमित इन अन एक्झामिनेशन. Kumar scored 12 marks more than Amit. Okay. In all they scored 205 marks. What was the score of Joseph? Okay. सो बघा, जोसेफला अमित सोबत कम्पेअर केलं, इथं कुमारला अमित सोबत कम्पेअर केलं, तर अमित जो आहे तो कॉमन आहे. सो अमितला आपण काय करूया, इथं एक्स कन्सिडर करूया. ठीक आहे. चला आता आपण काय करू, जोसेफचे जे काही मार्क्स आहेत ते आपण इथे इन टर्म्स ऑफ एक्स आपण लिहूया. बघा, जोसेफ स्कोर्ड 8 मार्क लेस दॅन अमित. अमितला एक्स आहे, एक्स मार्क्स आहेत, तर त्याच्यापेक्षा 8 मार्क्स कमी आहेत जोसेफला, म्हणजे आपण एक्स मायनस 8 इथं जोसेफचे मार्क्स लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर बघा कुमारचे मार्क आहेत. बघा कुमारचे मार्क्स काय आहेत, कुमार स्कोर्ड 12 मार्क्स मोर दॅन अमित. अमितचे मार्क एक्स, 12 मार्क मोर आहेत, सो एक्स प्लस 12. ओके. या तिघांच्या मार्क्सची जी काही सम आहे, अमित प्लस जोसेफ प्लस कुमार अँड द सम आहे या तिघांच्या स्कोअरची, दॅट वॉज 205 मार्क्स. करेक्ट. सो आता अमितचे मार्क्स एक्स आहेत, जोसेफचे एक्स मायनस 8 आहेत, बरोबर, प्लस कुमारचे एक्स प्लस 12 मार्क्स आहेत, इक्वल टू 205. बघा प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स आहे, तर तुमचे 3x येतं. ओके राईट. हे झाल्यानंतर बघा आता काय करायचं, हे एक्स लिहिले, त्यानंतर बघा मायनस 8, बरोबर, तर मायनस 8 प्लस करायचं, त्यानंतर बघा प्लस 12 आहे इथे, तर 12 इक्वल टू 205. ठीक आहे. मग आता काय करायचं बघा, 3x. ओके. आता बघा हा जो मायनस आहे, आता प्लस तिकडे न्या तुम्ही, बरोबर, प्लस तिकडे न्या, मायनस मध्ये जाईल, मायनस 8 इक्वल टू 205 मायनस 12, कारण इकडे प्लसमध्ये आहे ना, तिकडे गेल्यानंतर तो मायनसमध्ये तुमचा तो जाणार आहे. ठीक आहे. तर हे काय करायचं सगळ्यांनी इथे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. सो आता सबट्रॅक्शन किती येतं बघा, राईट 5 गेले, त्यानंतर बघा तर आता तुमचे किती बघा इथं 7 हां 193 येतं. सो 3x मायनस 8 इक्वल टू 193. ठीक आहे. सो 3x इक्वल टू मायनस 8 आहे, तिकडे गेल्यानंतर तो प्लस होईल. ठीक आहे. प्लस जर केलं तर बघा 201 येईल तुमचा आन्सर, बरोबर. आले तुमच्या लक्षामध्ये. ठीक आहे. तर 201 तुमचं येतं. ठीक आहे. सो आता हा जो 3 आहे तिकडे डिव्हिजनमध्ये जाईल, सो x इक्वल टू 201 अपॉन 3. ठीक आहे. चला 201 आहे, सो 201ला काय करायचं, आपल्याला 3ने डिवाइड करायचं आहे. ओके. 3×6 18, 3×6 18. ओके. सो 2 आणि 1 म्हणजे 3×7 21, 63 येतं. ओके. सो एक्स काय झालं तुमचं, एक्स इक्वल टू 67 आलेलं आहे. ओके. सो एक्स म्हणजे कोणाचे मार्क्स झाले रे, तर हे झाले तुमच्या अमितचे मार्क्स. ओके. तुम्हाला काय करायचे आहे, जोसेफचे मार्क्स फाइंड आउट करायचे आहे. जोसेफचे मार्क आहे एक्स मायनस 8. सो एक्स मायनस 8 मीन्स वॉट रे, एक्स काय तुमचं 67 मार्क्स आहेत, त्यामधनं 8 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर 59 कोणी मार्क्स झाले तुमच्या जोसेफचे. सो ऑप्शन नंबर तुमचं काय येतं इथं 3 येतं. ठीक आहे. चला सिम्पल आहे, फार काही त्याच्यामध्ये डिफिकल्ट तुम्हाला पाहायला मिळत नाही. द सम ऑफ द फर्स्ट 4 मल्टिपल ऑफ 8. आता 8चे जे फर्स्ट 4 मल्टिपल आहेत ना, हे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. 8चे फर्स्ट 4 मल्टिपल सांगा मला कोणकोणते आहेत मल्टिपल. सांगा पटकन. सांगा पटकन. बघा फर्स्ट 4 मल्टिपल म्हणजे काय, 8चा फक्त तुम्हाला टेबलच लिहायचं आहे, बरोबर. तर 8 16, बरोबर, 24, ठीक आहे, 32. हे झाले फर्स्ट 4 मल्टिपल ऑफ 8. या सगळ्यांची काय करायची, तुम्हाला ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. 8 प्लस 32 जर केलं तर 40 येतं, दोघांची ॲडिशन बघा, बरोबर, आणि ह्या दोघांची येते 40. 40 प्लस 40 80. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, बरोबर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. समजलंय. चला
जाऊया आता आपण समोरच्या क्वेश्चनकडे. चला, हा क्वेश्चन सिंपल आहे. सगळ्यांचं पटकन याचा आन्सर सांगा. मला वाटत नाही की याचा आन्सर तुम्हाला सांगण्याची गरज आहे. चॅटमध्ये सांगा. अरेंज द फॉलोइंग नंबर इन इन्क्रीजिंग ऑर्डर. हे नंबर जे तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे फक्त. इन्क्रीजिंग ऑर्डर मीन्स वॉट रे? बरोबर, इन्क्रीजिंग ऑर्डर, चढत्या क्रमामध्ये. बरोबर, तर हे तुम्ही सॉल्व करू शकता. याचा आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या चॅटमध्ये सांगा पटकन. सांगा पटकन. चला, ओके ओके, काय बरोबर आहे? ठीक आहे, ऑप्शन ए आहे, बी आहे, सी आहे की डी आहे? चला, बऱ्यापैकी येतं तुमचं. चला समोर जाऊया. नंतर काय म्हणलेलं आहे? द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 8, 10 अँड 12. ओके, सो बघा आता 8ने बघा, एक लक्षात ठेवा, ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, जो की डिव्हिजिबल आहे बाय 8, 10 अँड 12 ना. बरोबर, आता बघा युनिट प्लेसवर 5 आहे, म्हणजे हा नंबर तुमचा 10ने डिव्हिजिबल आहे का? तर नाही. बरोबर, हा तुमचा नाही आहे. ठीक आहे, चला आता आपण इथे जाऊया. किती आहे? 900. ठीक आहे, 990. ठीक आहे, आता याला काम करू आपण, 8ने डिवाइड करून बघू. बरोबर ना, 8ने डिवाइड करून बघू. 8ने डिवाइड करता येतं का? ठीक आहे, 8ने जर डिवाइड करता आलं तर ठीक आहे. बघा, 8 1चा 8, बरोबर. 9मधनं 8 सबट्रॅक्ट केला तर 1 येतो. हा घ्या इथे 8 1चा 8, 8 2चा 16 येतो. बरोबर, सबट्रॅक्ट करा तर हा 3 येतो. ओके, हा 0 घ्या. ओके, 8 1चा 8, 8 2चा 16, 8 3चा 24 येतो. आणि रिमाइंडरमध्ये राहतं बघा तुमचं 6. ओके, म्हणजे हा तुमचा 8ने डिव्हिजिबल नाही, म्हणजे तो ऑप्शन आपला कटला. ठीक आहे, चला आता जाऊया आपण आपल्या तिसऱ्या ऑप्शनकडे. ठीक आहे, इथे बघा, करेक्ट. सो बघा किती आहे? 960. 8ने डिव्हिजिबल आहे का? त्याला चेक करू. 8 1चा 8, 9मधनं 8 गेला 1, हा घ्या इथे. सो 8 2चा 16. ओके, रिमाइंडर 0 0, हा 0 देऊन टाका. 120. ओके, म्हणजे हा 8ने डिव्हिजिबल आहे. बरोबर, हा 8ने डिव्हिजिबल आहे. आणि युनिट प्लेसवर 0 आहे, म्हणजे 10ने पण डिव्हिजिबल आहे. आता आपण 12ने डिव्हिजिबल आहे का चेक करू. ओके, 12ने डिव्हिजिबल आहे का चेक करू. बघा, 12 8चा 96 येतो. बरोबर ना, सो 12ने पण डिव्हिजिबल आहे, म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी येतं. चला, ठीक आहे. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 18. आता डिव्हिजिबल बाय 18, आता 18ने डिवाइड करायचं का? 18ने डिवाइड करायचं का? तर नाही. इथं काय करायचं बघा, 18ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते की कुठला नंबर जो आहे तो जर 2ने डिव्हिजिबल असेल आणि 9ने डिव्हिजिबल असेल. एखादा नंबर आहे आपल्याकडे, तो 2ने पण डिव्हिजिबल आहे आणि 9ने पण डिव्हिजिबल आहे. ओके, सो तो नंबर जो राहतो तो 18ने डिव्हिजिबल असतो. ठीक आहे, मग आता 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहीत आहे. बरोबर, युनिट प्लेसवर जो डिजिट पाहिजे तो इवन पाहिजे. मग इथे इवन नाही, म्हणजे हा तुमचा आन्सर नाही. बरोबर, 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते की जो काही नंबर आहे त्या नंबरमधल्या डिजिटची सम जर 9ने डिव्हिजिबल असेल, बरोबर, तर काय असतं, तो नंबर 9ने डिव्हिजिबल असतो. फॉर एक्झाम्पल बघा, 4 + 4 8, 8 + 4 12, 12 + 4 16, 16 + 4 तुमचा इथे येतो बघा 20, 20 + 4 24. 24ला आपण 9ने डिवाइड करू शकत नाही, म्हणजे ह्या नंबरला आपण 9ने डिवाइड करू शकत नाही. दोन ऑप्शन काढले. 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24, 24 + 6 30, 30 + 0 30. 30ला 9ने डिवाइड करू शकतो का आपण? नाही, म्हणजे या नंबरला सुद्धा 9ने डिवाइड करू शकत नाही. ओके, इथे बघा या सगळ्यांची ॲडिशन किती बघा, 6 + 6 12, 18 24 30 36. ओके, 36 येतं. 36 हा 9ने डिव्हिजिबल आहे. बरोबर ना, 9 1चा 9, 9 2चा 18. बरोबर, त्यानंतर बघा 9 3चा 27 आणि 9 4चा 36. ओके, सो 9ने डिव्हिजिबल आहे. मग 9ने डिव्हिजिबल आहे आणि 2ने पण डिव्हिजिबल आहे, कारण हा इवन नंबर आहे. सो हाच नंबर तुमचा काय आहे, 18ने पण काय आहे, डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, चला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, करा पटकन सिम्प्लिफाय. कसं करता येईल? सिम्प्लिफाय करताना काय करायचं, इथे बोर्ड मासचा रूल अप्लाय करायचा. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं.
ओके, बोर्ड मार्क्समध्ये काय राहतं, अगोदर डिव्हिजन, देन मल्टिप्लिकेशन, देन ॲडिशन, देन सबट्रॅक्शन. तर डिव्हिजन याच्यामध्ये नाही आहे, तर मल्टिप्लिकेशन करणार आपण या दोघांचं अगोदर, देन या दोघांचं अगोदर. ओके, चला, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, किती येतं ते इथे लिहा. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं ते इथे लिहा. त्यानंतर त्या दोघांची ॲड करा, आणि हे जे काही ॲड केल्यानंतर जे काय आहे तो 500 मधून काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. सिम्पल आहे, पटकन करा आणि मला सांगा किती तुमचं उत्तर येतं ते. ठीक आहे, बघा मल्टिप्लाय करण्यासाठी बघा 5 इथं बघा आपण जर घेतलं तर किती येते बघा. इकडे करूया आपण मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर 89 इंटू 15 जर केलं तर बघा 5 9चा 45, 45 तुमचा येतो 5 कॅरी फॉरवर्ड तुमचा 4, 5 8चा 40 प्लस 44. ओके, त्यानंतर बघा हा 9 आणि हा तुमचा बघा 8 करा ॲडिशन. हा तुमचा 5 येतो बघा, आणि हा तुमचा 13 C3 कॅरी फॉरवर्ड 1. हा आहे तुमचं बघा 9 प्लस 4 केलं तर 13 आले 1335. ठीक आहे, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, किती येतं ते बरोबर. 11 इंटू काय करायचं आहे 15 करायचं आहे. ओके, 165. या दोघांचं इथं ॲडिशन करा बरोबर, आणि 500 काय करा त्यामधनं मायनस करा. हे बघा जर केलं तर हे तुमचं 1500 मायनस 500 केलं तर इथं बघा तुमचं 1000. ओके, सो ऑप्शन सी काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. आता बघा डिव्हिजन तर मी तुम्हाला सांगणार नाही, याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या चॅटमध्ये सांगा पटकन काय असेल ते. ठीक आहे, सांगा पटकन. ठीक आहे, आता सिम्पल डिव्हिजन करायचं आहे, हे डिव्हिजन तुम्हाला करायचं आहे, ते काही मी तुम्हाला सांगणार नाही. चला समोर जाऊया. देर आर 14 रोज इन अ पार्किंग. 14 रोज आहेत पार्किंगमध्ये, अँड एव्हरी रो देर आर 420 स्लॉट्स फॉर पार्किंग अ कार. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ स्लॉट्स फॉर अ पार्किंग अ कार. काय सांगितलं आहे, देर आर 14 रोज, असे 14 रोज आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असे 14 रोज आहेत. अँड एव्हरी रो देर आर 420 स्लॉट्स फॉर अ पार्किंग. बरोबर, प्रत्येक रो मध्ये 420 काय आहेत तुमचे स्लॉट्स आहेत. ओके, ठीक आहे, प्रत्येक स्लॉटमध्ये मग आपल्याला सांगायचं आहे की टोटल नंबर ऑफ स्लॉट. काय करायचं तुम्हाला इथं, डिव्हिजन करायचं आहे की मल्टिप्लाइंग करायचं मला अगोदर सांगा. ओके, कशा कशाचं करायचं आहे ते पण सांगा. बरोबर, काय करायचं 420 इंटू 14चं काय करायचं इथं मल्टिप्लिकेशन करायचं बरोबर. 420 काय स्लॉट्स आहेत, आणि आपल्याजवळ 14 रोज आहेत, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला तुमचं आन्सर तिथं जे आहे मिळतं बरोबर. आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन वगैरे करता येईलच बरोबर, सिम्पल आहे बघा. 420ला जर 14ने जर मल्टिप्लाय केलं तर 435 406 30 तर आन्सर येत नाही, हेच आन्सर येतं बरोबर. म्हणजे हेच काय आहे तुमचं आन्सर आहे. आलं लक्षामध्ये तुमच्या. तर जाऊया आपण समोरच्या क्वेश्चनकडे. चला, ठीक आहे, आता मला सांगा इथे तुम्हाला तिथं आपण मल्टिप्लिकेशन केलं, इथं तुम्ही काय करणार रे, डिव्हिजन करणार की मल्टिप्लिकेशन करणार सांगा पटकन. बघा, ॲट अ स्कूल देअर आर 704 डेस्क टू बी प्लेस इन 22 क्लासरूम. बघा, आपल्याला 704 जे डेस्क आहेत ते आपल्याला प्लेस करायचे आहे इन 22 क्लासरूम. ओके, राईट. इफ सेम नंबर ऑफ डेस्क इज टू प्लेस इन द क्लासरूम, आणि सेम नंबर ऑफ डेस्क आपल्या क्लासरूममध्ये ठेवायचे आहेत. ओके, सो हाऊ मेनी डेस्क विल बी प्लेस इन इच क्लासरूम. म्हणजे मला सांगा इथे तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे की मल्टिप्लिकेशन करायचं आहे पटकन सांगा, आणि कशा कशाचं करायचं आणि आन्सर काय येईल पटकन सांगा.
बरोबर आहे. इथं काय करायचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. बरोबर. कशाला? तर 704ला जर आपण 22 जर डिव्हिजन केलं तर याचा अर्थ काय होतो की आपण 704 डेस्कचे काय करतोय इक्वल 22 काय करतोय आपण डिस्ट्रीब्यूट करतो त्याला 22 पार्ट्समध्ये. ओके, 22 ग्रुपमध्ये. ओके, आणि एज ग्रुप कसा राहील तुमचा इक्वल राहील. सिंपल तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. आता हा तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. ठीक आहे, मी काय तुम्हाला ते डिव्हिजन वगैरे सांगणार नाही, तुम्हाला ते बहुतेक येतं सर्व. ठीक आहे, चला इकडे बघा. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर. द रिझल्टिंग ऑलवेज इज अन ऑलवेज डिव्हिजिबल बाय. काय म्हणलेलं बघा इथे. आता इथे काय करायचं तुम्हाला, याला प्रॅक्टिकली करून बघायचं. काय म्हणलं आहे, इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर, म्हणजे कुठल्याही नंबरच्या डिजिटचं जे काही सम आहे इज सबट्रॅक्टेड फ्रॉम दॅट नंबर, आणि त्याच नंबरमध्ये जर तो सबट्रॅक्ट केलं तर जो काय रिझल्टिंग नंबर राहतो इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय डॅश. फॉर एक्झाम्पल आपण एक नंबर घेऊ इथे 34. ओके, सो 34मध्ये काय करायचं आपण, 34मधनं हे जे काही दोन डिजिट्स आहेत 3 and 4 या दोघांचं सम करायचं आणि आपण त्याला सबट्रॅक्ट करू. ओके, सो 3 + 4 या दोघांचं सम येतं 7. बरोबर, आणि हे 7 याच्यामधनं सबट्रॅक्ट करायचं 34मधनं. ठीक आहे, केलं तर किती येतं पहा बरं, तर 27 येतं. क्लिअर आले 27. आणि 27 बघा कशाने डिव्हिजिबल आहे रे, 27 जो आहे तो कशाने डिव्हिजिबल आहे, 9ने डिव्हिजिबल आहे ना. बरोबर, 9ने डिव्हिजिबल आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. म्हणजे कुठला पण घ्या तुम्ही, कुठलाही नंबर घ्या रे. ठीक आहे, 49 घ्या. बरोबर, हे जे दोन डिजिट आहेत याची सम जे आहे आपण सबट्रॅक्ट करा. ओके, 4 + 9 जर केलं तर 13, आपण 13 सबट्रॅक्ट करा. बरोबर, तर किती येतं ते बघा आता. ठीक आहे, 49मधनं जर आपण 13 जर सबट्रॅक्ट केलं तर 36 येतं, आणि 36 हा सुद्धा 9ने डिव्हिजिबल आहे. सो ऑप्शन डी येतं. ठीक आहे, चला. द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 4 ऑड नंबर. आता फर्स्ट 4 ऑड नंबर जे आहेत, फर्स्ट 4 ऑड नंबर, फर्स्ट 4 ऑड नंबर कोणकोणते आहेत आणि त्यांचं ॲडिशन. ओके, सो 1, 3, 5, 7. ओके, हे झाले तुमचे फर्स्ट 4 ऑड नंबर. ओके, आणि यांचं ॲव्हरेज म्हणजे काय करायचं, या सगळ्यांचं काय करायचे सम करायची आहे. ठीक आहे, 1 + 3, 1 + 5, 1 + 7. किती नंबर्स आहेत 4, तर 4ने त्याला डिवाइड करायचं. ठीक आहे, 7 + हे तर 16 आपण 4 जर केलं तर 4 येतं. ओके, सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, चला. आता ॲव्हरेज तुम्हाला माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द नंबर. आता हे नंबर आहेत. ठीक आहे, हे नंबर आहेत. फर्स्ट ऑफ ऑल या नंबरची ॲडिशन करायची राहते, आणि किती नंबर्स आहेत त्या नंबरने त्याला डिवाइड करायचं. 10 + 19 + 21 + 22 + 28 हे एवढे नंबर आहेत. ओके, किती नंबर आहेत 1 2 3 4 5. 5ने काय करायचं त्याला डिवाइड करायचं, आणि जो काय येईल तो असेल तुमचा ॲव्हरेज. ठीक आहे, ॲडिशन करा आणि मला ॲव्हरेज सांगा. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. बघा हा क्वेश्चन, राईट. ॲव्हरेज काय राहते तुम्हाला मी आता सांगितलं. चला हा सोडवण्याचा प्रयत्न करा. सांगा पटकन. बघा काय करायचं, द ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट 3 चिल्ड्रन इन द क्लास इज 13.5 इयर्स. बघा आपण ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करतो, तर आपण अगोदर ॲव्हरेज लिहितो. बरोबर, ॲव्हरेज इक्वल टू इथे काय राहते बघा, सम ऑफ द इयर, सम ऑफ द इयर्स ऑफ चिल्ड्रन. ओके, म्हणजे काय इथे जे काही चिल्ड्रन्स आहेत बरोबर त्यांच्या इयरची सम,
आणि इथे काय राहतात नंबर ऑफ चिल्ड्रन. इथे काय नंबर ऑफ चिल्ड्रन. ठीक आहे. मग आता काय बघा इथे काय बघा वरती काय राहतं जेवढे काही इयर्स आहेत बरोबर स्टुडंटचे राईट त्यांचं ॲडिशन करायचं. खाली असतात नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे किती चिल्ड्रन आहेत ते. ठीक आहे. सो बघा आता द ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट 3 चिल्ड्रन इन द क्लास इज 13.5 इयर्स. ठीक आहे. म्हणजे बघा 3 चिल्ड्रनचं जे काही ॲव्हरेज एज आहे ते आहे 13.5 इयर. म्हणजे ॲव्हरेज किती आहे 13.5. मग इथं ॲव्हरेज आहे ते इथे लिहायचं 13.5 इक्वल टू बरोबर. आता नंबर ऑफ चिल्ड्रन किती सांगितले तर बघा ना ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट 3 चिल्ड्रन म्हणजे 3 चिल्ड्रन्स आहेत म्हणजे नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहेत 3. ठीक आहे. चला आता वरती काय करायचं सम ऑफ देअर एजेस. ओके सम ऑफ देअर एजेस. ठीक आहे. सम ऑफ एक मिनट इथं हे करतो सम ऑफ देअर एजेस. सम ऑफ देअर एजेस. ठीक आहे. तर जे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्या एजेसचं सम सिम्पली. ठीक आहे. मग काय सांगितलं द एज ऑफ द फर्स्ट 2 चिल्ड्रन इज 25 इयर्स. देन व्हॉट इज द एज ऑफ द थर्ड चाइल्ड. म्हणजे बघा इथे जे काय तुमचं फर्स्ट चाइल्ड आहे जे काय सेकंड चाइल्ड आहे जे काय थर्ड चाइल्ड आहे त्यांच्या एजेसची सम पाहिजे आपल्याला बरोबर. पण आपल्याला फर्स्ट 2 चिल्ड्रन जे आहेत त्यांच्या एजेसची सम माहीत आहे आपल्याला ह्या दोघांच्या फर्स्ट अँड सेकंड. थर्डची माहीत नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बरोबर. फर्स्ट अँड सेकंडची किती आहे 25. सो 25 प्लस थर्ड चिल्ड्रन आपल्याला माहीत नाही सो त्याचं एज आपण एक्स लिहूया राईट. मग आता काय झालं आपल्याकडे 13.5 इक्वल टू 25 प्लस एक्स अपॉन 3. बघा एक्स फाइंड आउट करायचं आहे 3. बघा जर 3ला जर आपण इकडे नेलं तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जातं बरोबर ना. आलं ना तुमच्या लक्षामध्ये. ठीक आहे. तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जातं. ओके. सो चला मल्टिप्लिकेशनमध्ये आपण त्याला नेऊया. हे काय होईल ते बघा. सो 13.5 इंटू 3 इक्वल टू 25 प्लस एक्स. ओके. 13 3चा 49 49 प्लस 0.5 जर केलं तर तुमचा हाफ येतो म्हणजे 1.5 म्हणजे 14.5. हे मल्टिप्लिकेशन येतं इक्वल टू 25 प्लस एक्स. आता बघा हा काय आहे रे हा तुमचा इथे आहे काय म्हणतो आपण ॲडिशनमध्ये आहे बरोबर. तर त्याला जर आपण इकडे आणलं तर ते डिव्हिजनमध्ये जातं ना बरोबर. ते कसं जाईल तिकडे सॉरी सबट्रॅक्शनमध्ये जाईल सबट्रॅक्शनमध्ये. ओके. सो 14.5 इक्वल टू सॉरी मायनस 25 करा इक्वल टू एक्स बरोबर. हे जर गेलं तर 15.5 इक्वल टू एक्स म्हणजे ते जे स्टुडंट आहे त्याचं थर्ड स्टुडंटचं एज आहे 15.5. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे. चला घ्या पटकन. हा सायक्लिस्ट कवर 50 किलोमीटर इन 5 hours. फाइंड हिज ॲव्हरेज स्पीड. ओके. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय पर किलोमीटर सॉरी आपण म्हणू पर आवर. पर आवर म्हणजे काय प्रत्येक घंट्याला तो किती किलोमीटर जातो बरोबर. 50 किलोमीटर्स तो ट्रॅव्हल करतो 5 hours बरोबर. आणि 1 hour किती ट्रॅव्हल्स करेल त्यासाठी काय करायचं 5 ने 50ला डिवाइड करायचं बरोबर. येतं 10 किलोमीटर पर आवर. ओके. सो ऑप्शन सी इज करेक्ट. चला सिम्पल आहे. आता बघा द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर इज 18. बघा 3 नंबर आहे त्यांचं ॲव्हरेज जे आहे 8 आहे सॉरी 18 नाही 8. द फर्स्ट 2 नंबर आर 5 अँड 12. फाइंड द थर्ड नंबर. काय म्हणलेलं आहे ॲव्हरेज. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय राहतो ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ द नंबर जे काही नंबर आहेत त्यांची सम बरोबर. आणि खाली काय राहतं ओके टोटल नंबर. ठीक आहे. खाली काय राहतं टोटल नंबर. ओके. मग काय सांगितलं ॲव्हरेज ऑफ 3 नंबर इज 8. 3 नंबरचं ॲव्हरेज 8 आहे. ओके.
द फर्स्ट टू नंबर आर 5 अँड 12. म्हणजे फर्स्ट नंबर 5 आहे, सेकंड नंबर 12 आहे, थर्ड नंबर आपल्याला माहीत नाही, तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. टोटल नंबर किती आहे 3. हा 3 बघा इकडे जर गेला तर मल्टिप्लिकेशनमध्ये जातो. सो 8 इंटू 3 करायचं, 5 प्लस 12 प्लस एक्स करायचे, दोघांची इथं ॲडिशन करा. 5 3 24 येतं, और 8 3 24 बरोबर. 5 प्लस 12 जर केलं तरी तुमचं 17 येतं. 17 प्लस एक्स, 17ला इकडे आणा, 24 मायनस 17 इक्वल टू एक्स. हे तुम्हाला करायचं आहे. झालं क्लिअर. मग आता काय करा इथे, ठीक आहे, इथे काय करायचं तुम्हाला 24 मायनस 17 करायचं आहे. बरोबर. किती येतं बघा ते 4 आणि 3 7 येतं, म्हणजे एक्स इक्वल टू 7 येतं. म्हणजे थर्ड नंबर आहे तुमचा 7. ठीक आहे. चला 3 क्वेश्चन्स आहेत आपले, आता बघू. आता आपण बघा, द ॲव्हरेज वेट ऑफ अ 3 बॅग इज 98.5 kg. फॉर्म्युला काय ॲव्हरेजचा, ॲव्हरेज. ओके. आता वरती काय राहील, द सम ऑफ द वेट ऑफ द बॅग्स. ओके, सम ऑफ द वेट्स ऑफ 3 बॅग. ओके. खाली काय राहील, नंबर ऑफ बॅग्स. ठीक आहे. वरती काय असतं रे, जे काही इयर्स आहे, जे काही वेट आहे त्यांचं ॲडिशन. खाली काय राहतं, नंबर ऑफ बॅग्स, नंबर ऑफ चिल्ड्रन एक्सेट्रा. ठीक आहे. सो ॲव्हरेज किती आहे, 98.5 kg. ओके. द सम ऑफ द वेट ऑफ द 2 बॅग इज 196. म्हणजे जे 3 बॅग्स होत्या, सो आउट ऑफ दॅट 3 बॅग 2 बॅगचं वेट आहे 196. 1 बॅग आहे जे अननोन आहे, ते आपल्याला माहीत नाही, सो एक्स लिहितो. ठीक आहे. नंबर ऑफ बॅग्स किती आहे 3, इथं 3 लिहायचं. मग आता काय करायला सांगितलं तुम्हाला, थर्ड बॅगचं फाइंड आउट करायचं आहे वेट. तर हा 3 इकडे ना मल्टिप्लिकेशनमध्ये जातो. सो 98.5 इंटू 3, इकडे 196 प्लस एक्स, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. बरोबर. आणि किती मल्टिप्लिकेशन येते ते इथे मला तुम्ही काय करा सांगा. ठीक आहे, सांगा पटकन. ठीक आहे. बघा 98 इंटू 3 जर केलं तर तुमचं इथं बघा प्रत्येक 100मधून 2 सबट्रॅक्ट करायचं. मीन्स 194 200 नाही 294 बरोबर. 294 आणि हा हाफ मीन्स 95.5 हां 295.5 येतं मल्टिप्लिकेशन. वाटलं तुम्ही करून बघा. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, 196 प्लस एक्स आहे, हा इकडे सबट्रॅक्शनमध्ये जाणार. ठीक आहे. 295.5 मायनस 196 इक्वल टू एक्स. या दोघांचं करा आता सबट्रॅक्शन. करा पटकन सबट्रॅक्शन. 295.5 मायनस 196 करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता किती येतं हे, 99.5 kg येतं. ओके. सो ऑप्शन नंबर डी तुमचं इथं करेक्ट येतं. चला आता बघा, हा क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगतो. ॲक्च्युली हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला ॲज अ होमवर्कच मी देणार आहे. बघा आता इथे, द सम ऑफ द 2 नंबर इज 3,45,678. if the one number is 16,000, okay, 16,016 greater than other number, what is the greater number? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. याचं उत्तर तुम्हाला पटकन सांगा व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये. पटकन सांगायचं आहे. चला करा पटकन, तुम्हाला वेळ देतो मी 2 मिनिटाचा. पटकन सांगा. मी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार नाही. ठीक आहे. बघा 2 नंबरची सम किती आहे, 3,45,678 बरोबर. तर यामधनं काय करायचं, जो काही नंबरमध्ये डिफरन्स आहे, स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर, त्या दोघांमध्ये जो काही डिफरन्स आहे तो अगोदर सबट्रॅक्ट करायचा. बरोबर. म्हणजे 16,016 काय करायचं आहे तुम्हाला, सबट्रॅक्ट करायचं आहे 3,45,678 मधनं. ठीक आहे. जे काही सबट्रॅक्शन आहे त्याला 2 ने डिवाइड करा. जो काही नंबर मिळतो तो तुमचा स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे.
त्याच्यामध्ये काय करायचं 16,600 ॲड करायचं, तो तुम्हाला म्हणतो ग्रेटेस्ट नंबर. ठीक आहे, चला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आणि लास्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला होमवर्क देणार आहे. ठीक आहे, येतोय की नाही मला सांगा, नाहीतर उद्या तुम्हाला मी सांगतो. हा पण मला कॉमेंट करून सांगा पटकन. ठीक आहे, चला सॉल्व करा, फोटो काढून घ्या आणि सॉल्व करा. न पाहता कसं सॉल्व केलं ते सगळ्यांनी मला सांगायचं आहे. ठीक आहे, चला थांबूया.